के गढ़चिरौली कार्यालय की कार प्रणाली को लेकर उपभोक्ताओं में भारी नाराजगी देखने को मिल रही है। उपभोक्ताओं का आरोप है कि विभाग द्वारा हर महीने बिजली बिलों का समय पर निपटारा नहीं किया जा रहा है, जिससे आम नागरिकों के साथ साथ व्यापारी प्रतिष्ठानों और उद्योग संचालकों को भी गंभीर समस्याओं का सामना करना पड़ रहा है। गढ़चिरौली MIDC क्षेत्र में स्थित श्री साई सीमेंट विक्स प्रोडक्ट के संचालक मलिक बुधवानी ने बिजली विभाग पर लापरवाही और मनमानी का आरोप लगाया है। उनका कहना है कि उनके उद्योग का बिजली बिल प्रत्येक माह की 30 तारीख तक क्लियर होना चाहिए, लेकिन विभाग की उदासीनता के कारण बिल समय पर अपडेट नहीं किया जाता है। इससे उपभोक्ताओं को वास्तविक बकाया राशि की जानकारी नहीं मिल पाती है और आर्थिक योजनाएं बनाने में कठिनाई होती है। मलिक बुधवानी के अनुसार इस समस्या को लेकर उन्होंने कई बार संबंधित अधिकारियों और वरिष्ठ अधिकारियों से संपर्क करने का प्रयास किया, लेकिन समस्या का समाधान के बजाय अधिकारियों द्वारा संतोषजनक जवाब नहीं दिया गया। उन्होंने आरोप लगाया कि जब उन्होंने इस विषय पर वरिष्ठ अधिकारी से चर्चा करनी चाहिए तो कई बार फोन काट दिया गया, जिससे उपभोक्ताओं में असंतोष और बढ़ गया। उन्होंने कहा कि वर्तमान समय में विभाग स्मार्ट मीटर लगाने की प्रक्रिया को तेजी से आगे बढ़ा रहा है, लेकिन यदि मूलभूत सेवाएं ही समय पर उपलब्ध नहीं होती तो उपभोक्ताओं का भरोसा कैसे कायम रहेगा। उनका स्पष्ट कहना है कि स्मार्ट मीटर लगाने से कोई आप नहीं है। चालू चालू इशारा करो, छोड़ दो सेट कर लो। अभी भैया बोल रहे हैं कि नहीं लगाने का बाकी मीटर उधर इसको उधर रख दो। नमस्कार, आपण पाहत आहात वंदे भारत न्यूज चॅनल, TV चॅनल। मी गडचिरोलीवरून राजकुमार महागे बोलत आहे। तर आपण श्री साई सिमेंट ब्रिक्समध्ये स्मार्ट मीटर लावायला आलेले आहेत। आपण बघू शकता का हा स्मार्ट मीटर लावत आहेत। तर आपला मालकाचं म्हणणं असं आहे श्री साई सिमेंट ब्रिक्सचा का त्याचे पुराणा जो बिल आहे त्याचे कंप्लीट झालेले नाही आहेत। ते कंप्लीट झाल्यानंतरच आपण स्मार्ट मीटर लावायला देऊ असं त्याचे म्हणणं आहे। त्याचे म्हणणं असं पण आहे का आमचे महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब ब्रेक मारले आहे, तरी पण हे कसं का लावताय त्याचं असं म्हणणं आहे। आपण बोलूया त्याच्यासोबत। आपण बोलत आहोत श्री साई सिमेंट ब्रिक्स प्रोडक्टचे MIDC गडचिरोलीचे मालक, त्याच्या इलेक्ट्रिकबद्दल आपण या बोलणार आहेत। काही आपण काय म्हणतो सर तुम्ही? या अगोदर माझ्या घरचा मीटर बदलवले 15 तारखेला मागच्या महिन्यात, आणि बिलिंग फक्त एकच रिडिंग येऊन मला 4000 रुपये बिल आलेलं, जेव्हा की माझ्या घरी 12 किलोवॅटचा सोलर आहे आणि रोज 600 रुपये दर महिन्याला येत होता। आता तो 4000 कसं झाला त्याची सविस्तर माहिती मी येथील स्थानिक साहेबांना मी विचारले, सहाय्यक अभियंत्याला विचारले असता ते म्हणाले का बा ते तुम्ही येऊन इथं बघा, तुमच्या बिलावर ते दिसणार नाही, तुम्ही येऊन इथं बघा, तुम्हाला पूर्ण मी समजवतो। बिलावर का दिसणार नाही, कारण काय याची सविस्तर तुम्ही सांगा ना, चौकशी करा साहेब। आज आम्ही तुम्हाला TV वाल्याला सांगितलं आहे, तुम्ही याची माहिती आम्हाला काढून द्या। आणि आता नवीन मीटर जे माझ्या याच्यात लावून राहिलेले आहे आपल्या श्री साई सिमेंट ब्रिक्समध्ये, मी त्यांना सरस म्हटलं का मी तुम्ही 1 तारखेला या, 1 तारखेला पूर्ण बिल एक सकट 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत पूर्ण बिल एक सकट द्या, जेणेकरून मला सोयीस्कर होईल, मला माहीत होईल की माझं बिल कोणत्या प्रकारे येणार आहे। माझा विरोध याच्यासाठी नाही, माझा विरोध आहे का दोन बिल बनवण्यापेक्षा एकाच बिलामध्ये पूर्ण समाविष्ट झाला पाहिजे। हे लोक नाकारतात। यांना मी आता सरस म्हटलं आहे की मी स्मार्ट मीटर लावू देणार नाही जोपर्यंत माझं क्लिअर होत नाही। आणि मागचे बिलसुद्धा आज मागच्या महिन्याचा बिलसुद्धा या महिन्याची आज 15 तारीख झाली तरी ते अपडेट झालेले नाही। याला विचारले असता, कंपनीवाल्याला विचारले असता ते MSCB वाल्याचं नाव घेते, MSCB वाला कंपनीवाल्याचं नाव घेतो। हे काय आहे, तुम्ही क्लिअर करा ना। मी त्यांना म्हटलं लेखी द्या म्हटल्याबरोबर त्यांनी फोन बंद केला। याचा अर्थ कुठं ना कुठं गोम आहे यांची, तरीता मी यांना आज मीटर लावू देणार नाही। आपण पाहत आहात भारत न्यूज चॅनल। आपण पाहू आता याचं असं नाही करायला पाहिजे, पण याने जबरदस्तीने पण लावायला तयार आहेत, तर त्याचे खरं आहेत। चला आपण पाहू।